एक महत्त्वाची बातमी आहे। नांदेडात बचाव कार्यासाठी सैन्य दलाची मदत घेण्यात येते। मुखेड येथे पूरस्थिती आवाक्याच्या बाहेर गेलेली आहे। नांदेडमध्ये अत्यंत भीषण अशी परिस्थिती सध्या पावसामुळे पाहायला मिळते। लेंडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। रावण गावात 225 नागरिक पुराच्या पाण्यात अडकलेले आहे। 5 जण बेपत्ता झालेले, बाकीचे नागरिक सुखरूप असल्याचं कळतंय। शोध कार्य, बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे। नांदेडची परिस्थिती भीषण झालेली आहे। आतापर्यंत नांदेडमध्ये पावसामुळे 3 जणांचा बळी गेलेला आहे। परिस्थिती हाताबाहेर जातानाचं पाहायला मिळतंय। 5 जण बेपत्ता आहे, त्यांचा शोध सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नांदेडच्या परिस्थिती संदर्भातली माहिती दिलेली आहे। ते देखील या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। प्रत्येक वेळची अपडेट ते स्थानिक प्रशासनाकडून घेत आहेत आणि स्थानिक प्रशासनाला बचाव कार्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेल्या आहेत। नागरिकांना हवी ती मदत वेळेत पोहोचवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत। तर मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातल्या परिस्थितीचा आढावा घेतला। नांदेडमध्ये सध्या परिस्थिती हाताबाहेर जाताना पाहायला मिळते। लेंडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। अनेक गावांना पुराचा फटका बसलेला आहे। 225 नागरिक पाण्यात अडकले होते। 5 जण बेपत्ता आहेत, तर अनेक जण यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे।